नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील इयत्ता 9वीच्या वर्गातील पाठ क्रमांक 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह घटक कार्बन चक्र याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. कार्बन चक्र, कार्बन सायकल. कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. ही व्याख्या पुन्हा एकदा ऐका. कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणून कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभूरासायनिक चक्र आहे. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 वायूचे कर्बोदकात रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे, शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे संक्रमित होतो. बाजूच्या आकृतीमध्ये कार्बन चक्र याचे निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला कार्बन चक्र म्हणजे काय हे समजू शकेल. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया पुढीलप्रमाणे. 1. 6 CO2 प्लस 12 H2O सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या सानिध्यात अभिक्रिया होऊन कार्बन 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6, ग्लुकोज प्लस 6 H2O म्हणजे पाणी आणि 6O2 म्हणजे ऑक्सिजन ही उत्पादिते तयार होतात आणि ही संपूर्ण उत्पादिते प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये होतात. या अभिक्रियेतून तयार झालेला ग्लुकोज C6H12O6 प्लस 6O2 याची तंतुकणिकेमध्ये अभिक्रिया होऊन ऑक्सिडीकरणाद्वारे 6CO2 कार्बन डायऑक्साईड वायू प्लस 6H2O पाण्याची वाफ अधिक एनर्जी म्हणजेच ऊर्जा तयार होते. हे आपणाला खालील आकृतीद्वारे निरीक्षण करून स्पष्ट करता येईल किंवा समजेल. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकाकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवाकडे जातो. माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, जीवाश्म इंधन म्हणजेच पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि LPG वायू यासारख्या इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वनवे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियामुळे कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे CO2 वायू बाहेर पडून हवेत मिसळतो. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने
कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड CO2 वायू यांचा समतोल राखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.